बुलेटिनच्या सुरुवातीला राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पक्षाच्या इच्छुक उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून गोविंद मोकाट यांनी अर्ज भरला। त्यामुळे राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांना यश आलेलं नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली, त्यांचं मन मिळवण्याचा प्रयत्न करत उमेदवारी न भरण्यासाठी विनंती केली। त्याचवेळी तातडीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बैठक घेतली आणि वेळीच धोका ओळखत गोविंद मोकाट यांना दुसरा एबी फॉर्म दिला। भाजपच्या नेत्यांची शिष्टाई अखेर फळाला आली। तनपुरेंनी निवडणुकीतून माघार घेतली, पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लगेचच दुसरा उमेदवार रिंगणात उतरवत भाजपच्या करडेलींपुढे गोविंद मोकाट यांच्या रूपात आपलं आव्हान उभं केलं। दरम्यान यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मी खरं सांगतो, त्यांनी वेटीस वगैरे धरलेलं नाही। त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती। कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता, त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता। आणि म्हणून सकाळी आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद करत होतो। शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल। परंतु भाजपसोबत ते बोलणी करतात हे मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ते भाजपबरोबर ते बोलणे करायला गेलेले नव्हते, भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला। त्याआधी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विद्याप्रतिष्ठानमधील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी दादांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावुक झाल्या। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेलाही अभिवादन केलं आणि अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मनोगत व्यक्त केलं। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।